महायुतीमध्ये 77 जागांवर चर्चा सुरू असून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं 150 जागांवर एकमत झाले। मुंबईमधला 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर महायुतीच्या मुंबई फॉर्म्युल्यामधून राष्ट्रवादी बाहेर आहे, कारण नवाब मलिकांच्या नेतृत्वामध्ये युती करण्यास भाजपनं नकार दिलाय। मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे 150 जागांवर एकमत झाले। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि उदय सामंतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची घोषणा केली। मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 150 जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। ज्या उर्वरित 77 जागा आहेत त्या 77 जागांची चर्चा आमची सुरू आहे। या मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे। जागा किती कोण लढतंय याच्यापेक्षा आम्ही महायुतीनं पुढे जातोय आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये 150 जागांपेक्षा जास्त जागा हे जे आम्ही सांगितले की आम्ही जिंकणार ते आम्ही 100% जिंकणार। महायुतीच्या याच बैठकीत मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको शिंदेच्या नेत्यांची मागणी। 2017च्या आधारावर जागावाटप करणं योग्य नाही, शिंदे सेनेचं मत। मुंबईत शिंदेचे नेते 125 जागांसाठी आग्रही, भाजपही 130 ते 150 जागांसाठी आग्रही। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केला। याचवेळी मलिकांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचं काही देणं घेणं नसल्याचं म्हणत अमित साटमांनी कडाडून विरोध केलाय। तर महायुतीतल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची भूमिका सुनील तटकरेंनी बोलून दाखवली आहे। आमची ही भूमिका आहे की नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक सोडून जर दुसऱ्या कुठल्या नेत्यावरती मुंबईची जबाबदारी टाकली तर त्यांचं स्वागत आहे। निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून नवाब मलिक आहेत। आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या मध्ये जी काही चर्चा करायची आहे, भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना या संदर्भातली जी काही युती होईल त्याला मी स्वतः प्रदेश अध्यक्ष म्हणून चर्चा करेन। नवाब मलिक हे आमचे शत्रू आहेत असं मी पूर्वी जाहीर केलेलं आहे। नवाब मलिकासाठी युती तुटते ना। आम्ही एकीकडे राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारायचं, दुसरीकडे नवाब मलिक सरकारने घ्यायचं, हे आम्हाला परवडणार नाहीये। यांना नवाबबाईंची लेख चालते पण नवाबबाई चालत नाही, हे जरा जादावर आहे। नवाबबाई यांना सोयीप्रमाणे चालतात आणि सोयीप्रमाणे नको असतात। हा कुठला न्याय? नवाबबाई आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय आणि त्यांच्या